सांगलीतील राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीसाठी चांगली नसल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। उद्धव ठाकरेंच्या मिरजेतील जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय। शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने देखील सांगलीतील उमेदवार जाहीर केलेले आहेत। परिणामी सांगलीमध्ये दोस्तीत कुस्ती होणार का, पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट। उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने मवियातील विसंवाद बघायला मिळाला। शिवसेनेकडून सांगलीच्या जागेबाबत आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय। त्यामुळे आता काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। परिणामी सांगली लोकसभा मतदारसंघातला जागा वाटपाचा तिढा कायम आहे। शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनेही उमेदवार जाहीर करून एक प्रकारे चर्चेची दारच बंद केली। कोल्हापूरची जागा सिटिंग आहे, आम्ही ती हसत हसत सोडली। आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेला लोकसभेत जाणार नाही। मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया। शेवटी आपण सगळे एकत्र आहोत, मग आपण सांगली लढूया। सांगली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने पहिल्यांदाच आक्रमक पवित्रा घेतला। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता। चंद्रहार पाटील यांच्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला तगडा उमेदवार मिळाला। परिणामी उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारीही जाहीर केली। पण सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही कठोर भूमिका घेतली। स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला। त्यामुळे आम्ही लढवणारच आहोत असं काँग्रेसने स्पष्ट केलं। काँग्रेसची जागा मिळावी अशी आम्हीही आग्रही आहोत। आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा प्रदेश काँग्रेसकडे आणि ते वेळोवेळी AICC कडेही केलेला आहे। त्यामुळे आमचा आग्रह आहे की ही सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी। जोपर्यंत याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही या सभेसाठी उपस्थित राहणार नाही। महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। त्यावरून भाजपने टोले लगावण्याची संधी सोडली नाही। मुंबईची एक सीट आणि सांगलीची एक सीट हे स्वतः उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या तोंडाने जाहीर केलेले आहे आणि तीच सीट काल काँग्रेसच्या यादीमध्ये आलेल्या आहेत। म्हणजे सांगलीची सीट तरी काल दिसते। म्हणजे उद्धव ठाकरेची महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्समध्ये काय लायकी आहे याची सरळ सरळ स्पष्ट काँग्रेसच्या यादी बघून कळतंय। शिवसेना ठाकरे गटाने सांगलीच्या बदल्यात कोल्हापूरची जागा देऊन सांगलीवरील दावा कायम ठेवलाय। पण दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर अडून बसले। परिणामी सांगलीतला तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान मवियासमोर असणार आहे। सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।